हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी तुम्हाला देवाची गोष्ट सांगणार आहे. दशरथ राजा होता, मोठा पैसेवाला होता, पण त्याला नाद होता काय, बाण मारायचा. म्हणजे धनुष्य बाण असतो ना, त्याचा शौक होता. तो एक दिवशी विहिरीच्या काठावर बसला आणि बाण मारत होता, पण त्याला माहीत नाही ना खाली कोण आहे म्हणून विहिरीमध्ये. तर त्याने तो बाण मारला, तो खाली गेला आणि तो खाली माणूस पोहत होता, त्याच्या छातीत जाऊन बसला. तर तो रक्तबंबाळ झाला ना, त्याने त्याला काढला वरती, पण त्याने त्याला श्राप दिला की म्हणे माझा मुलासाठी मी आता तडफडून जीव देतोय, पण तू पण तसाच देशील जीव. तुझा पण मुलगा म्हणे असाच होणार म्हणून, का तू मुलासाठी मरून जाणार. त्याने असा श्राप दिला. ते होणारे जाऊ द्या, ते बोलले काय होणार नाही असं. आणि मग तो घरी गेला. तर तो आपला आनंदात होता, कारण त्याला 3 बायका होत्या. तर मोठ्या मुलीचं ते 2 मुलगे होते, राम आणि लक्ष्मण. तर त्यांनी काय सांगितलं, आता राम आपला मोठा झालाय, आता त्याच्या हातून आपण अभिषेक करूया. तर त्याच्या बायकोनी कैकया 2 नंबरची, तिने काय केलं, ती म्हणाली हे बघा मला तुमच्याकडे एक वचन पाहिजे. तर तो म्हणाला तू माग ना, आपल्याकडे पुष्कळ आहे, तुला काय पाहिजे ते मी देईन, पण तुला काय पाहिजे ते तू माग. तर म्हणाली मी आत्ता नाही मागणार, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मागीन, तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका. म्हणाला मी असं बोलणारच नाही. तर मग त्याचा तो अभिषेक करत होता, म्हणजे त्याला ते गादीवर बसवायचं होतं ना मोठ्या मुलाला रामला. तेव्हा तो बोला चला आता आपण ह्याला गादीवर बसूया. तेव्हा ती आली परत, म्हणजे तुम्ही मला वचन दिलं होतं ना. तर म्हणे काय, तर द्या मला वचन दिलं ना, मला हात द्या आधी. मग त्यांनी हात दिला आणि सांगितलं माझा मुलगा भरत त्याला गादीवर बसवा आणि रामाला म्हणे वनवासात पाठवा 14 वर्ष. तो म्हणाला तसं कसं करू, माझा तू प्राण माग ना, मी माझं दिल तुझा जीव माझा काढून देतो, पण मी तुला रामाला नाही पाठवणार. तर नाही म्हणे त्याला पाठवा. ते ऐकेच नाही. मग शेवटी राम म्हणाला पिताजी मी जाते, म्हणजे मी जातो रामाला वनवासात, माझं काय 14 वर्ष हसत जातील, पण तुम्ही तिला हे करू नका. आणि हा निघाला 14 वर्ष जायला. मग त्याचं लग्न होऊन खाली 3 महिने झाले होते रामाचं. मग ती बायको म्हणते पिताश्री मी तरी राहून काय करू, ते 14 वर्ष तिकडे राहणार, तर मी पण त्यांच्याबरोबर जातो. म्हणून ती पण निघाली नवऱ्याबरोबर जायला. मग त्याचा भाऊ लक्ष्मण म्हणतो म्हणाला पिताश्री मी पण जाणार माझ्या भावाबरोबर, त्याच्यासोबत कोणतरी पाहिजे ना बहिणी भाभीकडे लक्ष ठेवायला. म्हणून तो पण निघाला. मग ते 3 जण निघत असताना तर कैकई भरत तो पुढे आला आणि म्हणाला भैया भाऊ मला तुझे पादुका दे, म्हणजे चपला दे तुझ्या. तर अरे म्हणाल माझ्या चपला घेऊन तू काय करणार. म्हणे तू जा, तुझ्या चपला मी गादीवर ठेवीन, तुझ्या चपला मी गादीवर ठेवीन आणि त्याची रोज पूजा करीन 14 वर्ष, आणि तू आलास की मी तुला तुझी गादी परत देईन. मग तेवढा त्याचा सावत्र भाऊ दुसरीचा, पण त्यांनी तो ते केला. मग इकडे यांनी काय केलं, मुलगा गेला म्हणून बाप मेला. तर मग त्याला ते वचन दिलं होतं ना का तू पण मुलासाठी असाच मरशील म्हणून, तर खरोखर तसंच झालं. आणि मग हे 2 जण वनवासात गेले. तर तिकडे त्यांनी आपलं सगळं केलं सगळं. आणि मग तिथे एक हरण तिला दिसलं रामाच्या बायकोला. ते हरण होतं सोन्याचं. तर ते असं जात होतं. तर ती नवऱ्याला काय म्हणते रामाला, अहो जरा ते हरणाला पकडा ना, बरे तुम्ही जिवंत आणा नाही तर कसे पण आणा, पण त्याला माझ्याकडे आणा हरणाला. म्हणून तो बाण घेऊन निघाला. आणि लक्ष्मण काय म्हणाला मी राहतो भाभीजवळ, कारण कोणतरी पाहिजे ना जंगलामध्ये. म्हणून तो राहिला. मग त्यांनी काय केलं, राहिल्यानंतर इकडे हे केलं, त्याला कोण होता तो सोन्याचा हरिण, राक्षस होता रावण. हा. तर त्या लक्ष्मणनी काय बोलला, अरे भाऊ अजून आला नाही, मी त्याला बघायला जातो, पण भाभी मी इकडे रेग मारतो, याच्या रेगेच्या बाहेर तुम्ही यायचं नाही बिलकुल. तर म्हणाली चालेल. तर तो रावण भिक्षुकाचा सोंग घेऊन आला, म्हणाला माई भिक्षा वाढा, मला काहीतरी द्या. तर तिने तांदूळ घेतले अशी बाहेर येऊन द्या तर मी घेणार, कारण ती रेग मारलेली होती ना, रेगच्या आतमध्ये त्याला येता येईनाय. मग ती शेवटी बाहेर आली. ती बाहेर आल्यावर तिला उचलली आणि तो जंगलात घेऊन गेला. आणि इकडे राम आला, सीता कुठे दिसत नाही, सीता नाही, सगळे शोधले नाही. मग त्यांना कळलं का मारुतीने सांगितलं तर म्हणे मी तिला बघितलेली आहे, तुम्ही मला फक्त तुमची वस्तू काहीतरी द्या,
मग मी तिच्याजवळ टाकतो, मग तिला कळेल का मी तुमच्याकडनं आलेला आहे म्हणून, रामाकडनं. मग त्याने आपली अंगठी काढली आणि त्याच्या दिली. तो मारुती झाडावर गेला आणि त्याने ती अंगठी टाकली सीताच्या पुढ्यामध्ये, जंगलामध्ये. तिने वर बघितलं तर मारुती आहे. तर ते कोणी बघितलं, तशी ती सुटली ना. आता ती त्या निघाली यायला. तर ते रावणाने बघितलं. म्हणून त्याने काय सांगितलं सगळ्यांना, का ह्याच्या शेपटीला म्हणे आग लावा, म्हणजे तो मरून जाईल. म्हणून त्याची आग लावली. पण तो मानर असतो, मारुतीच तो सगळीकडे फिरत गेला. ती सगळीकडे आग लागत गेली आणि सगळं खाक झालं जळून. आणि मग राम सीताला घेऊन आला. तर त्याच्या पुढची नंतर सांगू आपण. थँक्यू ताई, थँक्यू. बरं वाटलं की नाही ऐकून? पुढे पोस्टर मोठी आहे ही. स्टोरी पहिला यायचं ना हा, टीव्ही मध्ये रामायण सकाळी सकाळी मला संपूर्ण रामायण येतं हे. आम्ही बघायला बसायचो. मी रामाचं गाणं पण बोलते. वा, एक मिनिट.